श्री स्वामी समर्थ. हॅलो, नमस्कार. परत एकदा तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे मिसेस पल्लवी ब्लॉगमध्ये. आणि आज आहे गुरुवार आणि माझ्याकडून तुम्हा सर्वांना स्वामीमय शुभेच्छा. आणि स्वामींच्या कृपेने तुमचा आजचा दिवस हा खूप आनंदाचा आणि मजेचा जावो. आणि स्वामींचा आवडता रंग जर म्हणला तर केशरी आहे, त्यामुळे आज मी ही केशरी रंगाची साडी घातली आहे. आणि आज मी काही नाही, आज माझी जी गुरुवारची सेवा आहे ती मी तुमच्यासोबत आज मी शेअर करणार आहे. तर माझ्या या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा. आणि आंघोळ करून आल्यानंतर अगोदर मी गॅस ओट्याची पूजा केली. स्वस्तिक काढून घेतलं, त्यावर एक फूल वाहिलं, हळदी कुंकू वाहून त्याला एक दिवा लावून मी वाळून घेऊन गॅस ओट्याची पूजा केली. हेच आपल्याला अन्न शिजवून देण्याचं काम करतं, त्यामुळे ह्याची आपली दररोज पूजा झालीच पाहिजे. आणि हे झाल्यानंतर इकडं लगेचच मी डाळीचं कुकर लावून घेतलं. आणि दारामध्ये पण पाहू शकता तुम्ही, एक मी छोटीशी रांगोळी काढलेली आहे. आणि त्याच्यानंतर मी इथं लगेच तुळशीला पाणी घालायला आलेली आहे. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये तुळशीला खूप मोठं महत्त्व आहे. तुळस म्हणजे फक्त एक पवित्र झाड नाही, तर घरातील सकारात्मक ऊर्जा, शांतता आणि आरोग्याचं प्रतीक मानलं आहे. जिथे तुळस असते तिथे वातावरण आपोआपच मंगल बनतं असं मानलं जातं. घराच्या अंगणात किंवा देवघरात तुळस असेल तर ती संपूर्ण घराचं रक्षण करते, घरात मंगलता आणि सुख समाधान टिकवून ठेवते असं पूर्वीपासून मानलं जात होतं. आणि तुळशीसमोर केलेली प्रार्थना ही आपल्या मनाला एक खूप मोठी स्थिरता देते आणि आपला दिवस जो आहे ना तो सकारात्मकतेने सुरू होतो. तर अशा प्रकारे माझी ही तुळशीची पूजा इथं पूर्ण झालेली आहे. खूप छान मनाला प्रसन्न वाटत आहे पूजा ही. आणि त्यानंतर मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये म्हणले होते ना की मी स्वामींसाठी एक फुलांचा हार घेतला होता. तर ह्यांची पण आंघोळ लवकर झाली होती. मग ह्यांना म्हणलं तुम्हीच स्वामींची पूजा करून घ्या. स्वामींचा फोटो स्वच्छ पुसून घेऊन स्वामींना अष्टगंध लावून करून यांनी स्वामींच्या फोटोंना हार घातलेला आहे. बघा ना, आपले स्वामी किती सुंदर दिसत आहेत. हार घातल्यावर खूप छान यांचं रूप दिसत आहे. त्यांना एक अगरबत्ती वगैरे लावून त्यांनी वाळून ठेवलेली आहे. दररोजचं ह्यांचं काम असतं की ह्या स्वामींना अष्टगंध लावून एक अगरबत्ती लावून हे घराच्या बाहेर पडतात. आणि गुरुवार असल्यामुळे मी हळदीचं लेपन पण केलेलं आहे. हळदीचं लेपन केल्याने तर आपल्या घरामध्ये सुख समृद्धी आणि शांतता टिकून राहते आणि सतत आपल्या घरामध्ये लक्ष्मीचा अखंड वास राहतो. हे तर आपल्याला सर्वांना माहितीच आहे. त्यामुळं इथं माझं हळदीचं लेपनसुद्धा आता पूर्ण झालेलं आहे. आणि त्याच्यामुळे मी इथं लाल कलरचा आणि हळदी आणि कुंकू या दोन्ही कलरचा जास्त वापर करून मी लेपन केलेलं आहे. लेपनामध्ये अष्टगंध, पुन्हा थोडंसं गोमूत्र हे सुद्धा टाकून आपण लेपन करू शकतो. आणि झालं मग आता त्यानंतर मग माझी इथं आता इकडे पूजा चालू झालेली आहे. पूजा माझी वरची मी पूर्ण करून घेतलेली आहे. दिवा वगैरे प्रज्वलित करून घेतलेला आहे वर. आणि अगोदर सुरुवातीला मी स्वामींचा पाण्यानं अभिषेक केला. पाण्यानं मूर्ती स्वच्छ धुवून घेतली. त्यानंतर लगेच दुधानं अभिषेक चालू केला आहे स्वामींचा. पाहू शकता दूध आणि पाणी त्यांच्या मूर्तीवर पडत आहे, तर त्यांचं रूप किती किती सुंदर दिसत आहे. खूप उठून दिसत आहे त्यांचं रूप. आणि कसं आहे, स्वामी म्हणजे आपल्या भावविश्वाचा आधार आहेत. स्वामींच्या दर्शनाने ना आपल्या मनातली जी नकारात्मकता आहे ना ती दूर होते आणि आपल्या जीवनामध्ये स्थिरता येते. गुरुवार हा स्वामींचा अतिशय शुभ दिवस मानला जातो, कारण या दिवशी केलेली जी सेवा आहे ना ते आपल्याला अधिक फळ देते आणि ही खूपच शुभ मानली जाते. स्वामी आपल्याला एकच संदेश देतात की साधेपणाने जगा, सत्याने जगा आणि प्रेमाने पुढे चला. आणि इथे एक मी स्वामींसाठी एक हार बनवला होता स्वस्तिकच्या फुलांचा. तो हार मी त्यांना घातला, अष्टगंध लावला आणि त्यांना त्यांच्या जागेवर मी आता विराजमान करत आहे. स्वामींच्या फोटोसलासुद्धा मी एक फुलांचा हार बनवला होता, तो सुद्धा मी त्यांना मागे घातलेला आहे. तर बघा आता आपले स्वामी त्यांच्या त्यांच्या जागेवर आता स्थापन झालेले आहेत. त्यांच्या ह्याच्यावर मी एक चाफ्याचं फूल एक वाहून घेतलं. साईडलाच इथं एक चाफ्याचं झाड आहे, तिथं मला दररोज स्वामींना एक तरी चाफ्याचं फूल मिळतंच. चाफ्याचं फूल वाहून घेतलं आणि अशा प्रकारे आता माझी पूजा इथं झालेली आहे. आणि पूजा झाल्यानंतर मी अगोदर दररोज स्वामींचे मी 3 अध्याय वाचते. आणि अध्याय वाचून झालेले आहे तिथं माझे.
आणि त्यानंतर मी स्वामींची लगेच मी इथं आरती करून घेतलेली आहे आणि ही पूजा आता गुरुवारची माझी आता पूर्ण झालेली आहे. खूप छान आणि खूप प्रसन्न अशी आपली पूजा झालेली आहे. आणि त्यानंतर मी इथे स्वामींची आरती करून घेतली. मुजरा घातला, त्यांना त्रिवार मुजरा घातला मी स्वामींना आणि स्वामींबद्दल मी कृतज्ञता व्यक्त केली की हे स्वामी, आमच्याकडून ज्या काही कळत नकळत चुका आमच्याकडून होतात त्या चुकाबद्दल आम्हाला क्षमा असावी आणि माझी ही सेवा जी आहे ना ती तुमच्या चरणी ही रुजू व्हावी, अशी ही मी प्रार्थना केली स्वामींच्या समोर. आणि त्यानंतर मला दररोज काय 11 माळी जप काय पूर्ण करणं होत नाही, पण 1 माळी जप तर मी करते गुरुवारच्या दिवशी. माझी गुरुवारची सेवा आज ही पूर्ण झालेली आहे आणि स्वामींचा जप आणि स्वामींचे नामस्मरणच ह्याच्यातच एवढी मोठी शक्ती आहे की त्यामुळे आपल्या मनाला खूप प्रसन्नता लागते आणि खूप चैतन्य लावते. तर माझ्या हे सेवा आज सगळ्या पूर्ण झालेल्या आहेत आणि स्वामींच्या कृपेने तुमचंही आयुष्य असंच आरोग्यदायी राहावं आणि सर्वांच्या जीवनामध्ये सुख समृद्धी यावं हीच सदिच्छा. आणि गुरुवारच्या आजच्या ह्या ब्लॉगमध्ये बस एवढंच. भेटूया परत आणखीन एका अशाच नवीन ब्लॉगमध्ये. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.